झालंय? उठ रे बाबा, चहा आणला. तुझे हात त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. का पितो हा एवढं? चांगलं वय आहे, खेळायचं, मस्ती करायचं. पिऊन अजगरासारखा पडलाय निश्चित. मी बहिणीला फोन करू का? नाही, नको नको. आधी त्याला शुद्धीवर येऊ दे, मग त्यांना बोलूया आपण. तो शुद्धीवर आल्यावर मला त्याच्याशी थोडंसं बोलायचंय. हो, मला सुद्धा त्याच्याशी भरपूर बोलायचंय. नाही, तुला जे बोलायचंय ते ऑलरेडी बोलून झालंय सगळ्यांचं. घरी किती काळजी करत असतील ना सगळे. आतापर्यंत सवय झाली असेल सगळ्यांना. काळजी फक्त शालिनी वहिनी करत असेल, पण त्याची काळजी काही दूर होणार नाही. अशीही नाही आणि तशीही नाही. कठीण आहे. चला, स्वयंपाक करतेस का तू? मुक्ता, मी तुझ्याशी बोलते. कसं तरी होत, फारसं वाटतं. अगं, असं घरात बसून बसून अंग आंबून जाईल. चल, आपण बाहेर फिरायला जाऊया. नको, काही म्हटलं की नको. असं करून कसं चालेल मुक्ता? प्रयत्न कर. सुरुवात. अगं, सुरुवात घरात बसून सापडणार आहे का तुला? काही इच्छा नाही. कोड होता तो. आणि आयुष्यभर नाही सापडला तर अशीच राहा. मुक्ता, आम्ही सगळ्या गोष्टी तुझ्या कलानं घेत असतो. तू म्हणतेस नाही जायचं कॉलेजला, नको जाऊस. घरीच बसून राहायचंय, घरीच बसून राहा. पण किती दिवस आपण त्या घटनेला कुरवाळत बसणार आहोत? डोळे बंद केले की आठवत. गाडी, स्कार, आवाज कानात घुमतो. काही विसरू शकत. मुक्ता, हे बघ, सगळ्या गोष्टी कबूल आहेत मला. पण आयुष्य असं जगायचं नसतं ग. आयुष्य खूप किमती आहे. असं मरून मरून जगत त्याचा अपमान नको करूस. तुझ्यापेक्षा किती वाईट परिस्थितीतून लोक जातात त्याचा जरा विचार कर. तुला माहितीये, 1 वर्षाच्या मुलीचा विवाह बेकायदा म्हणून ठरवून थांबवला तर अनेक उच्चवर्णीय गुजरांनी भवरी देवीवर सामूहिक बलात्कार केला. तिनं आपलं साथीचं काम तसंच चालू ठेवलं. अशी लोक तुला जगायचं बळ नाही देत. मुक्ता, आता तुझं जे काही जगणं चाललंय त्याला जगणं म्हणत नाहीत अगं. दिवस ढकलणं म्हणतात, माहितीये? हे बघ, मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ आहे. तो सार्थकी लागावा असं जगायचं असतं. मी काय म्हणते तुला काही कळतंय का? कळतंय ना? मग तसा प्रयत्न नको करायला. असं नुसतं बसून नाही हो म्हणायचं. चल, उठतेस स्वयंपाक करायला? चल, शहाणी ग माझी बाळ. चल चल, उठ उठ उठ. चल, कागद पेन घे, वाण्याची यादी करूया. आणि भाजी कुठची आवडते तुला? तुझ्या आवडीची कर. कुठचीही.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी इथे कधी आलो? तू नाही आलास, बाबा घेऊन आले तुला. रस्त्यात पडला होतास. काय? झेपत नाही तर पिऊ नये इतकी. डोकं खूप दुखतंय माझं. झोपून राहा. काय झाले का झोप? सॉरी काका. ओके. ठीक आहे, पी, बरं वाटेल. हं? इकडे काका, रिअली सॉरी. मला गौरीने सांगितलं की मी तुम्हाला रस्त्यात पडलेला मिळालो. हो. ऍक्च्युली मी कधीच इतकी पीत नाही. पण काल काय झालं होतं काय माहित. कोणाबरोबर होतास? एकटाच होतो. एकटाच पीत होतास? प्रेमभंग वगैरे? नाही काका. मग काय एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की जेणेकरून तुला ड्रिंक्स घ्यावं लागतं? काका, मी निघू? मी रात्रभर घरी गेलेलो नाहीये. मग काय झालं? तुला आता त्याची सवय झाली असेल आणि मला असं वाटतं की घरच्यांनाही सवय झाली असेल, नाही? बरं, मला सांग, काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाहीये. तू एवढी का पितोस? तुझ्या शरीरात आता अल्कोहोल वाहते. आय नो काका. व्हॉट डू यू नो? तुझ्या आयुष्यात कसलाच प्रॉब्लेम नाही तरी तू पितोस. तुझं आयुष्य इतकं एमलेस आहे. अरे, आयुष्यात काहीतरी उद्दिष्ट पाहिजे, काहीतरी एम हवा, नाही तर काय अर्थ आहे? माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्याचं काहीतरी चीज व्हायलाच हवं. मला सगळं कळतंय काका, पण माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. चूक काय झाली हे तू सांगू शकणार नाहीस? नाही काका, मला काही कळतच नाहीये. मला फक्त एवढंच कळतंय की मी जे काही केलं ते मला पुसून टाकायचं आणि तुला ते करता यायचं नाही. हे असं पुसून टाकता आलं असतं ना तर काय पाहिजे होतं, नाही का? तुला पश्चाताप झालाय ना, मग हेच मोठं प्रायश्चित्त आहे. नाही काका, मी जे काही केलंय त्याला प्रायश्चितच नाहीये. ठीक आहे, मग रोज पिझ्झा मी आणून देईन तुला, पण बाहेर नको कुठे पिऊ, इथे घरातच पी. बाहेर कुठे रस्त्यावर पडलास तर तुझ्या आईला त्रास होईल.
सॉरी. सॉरी काय सॉरी? चूक झाली तरी सॉरी, चूक नाही झाली तरी सॉरी. मग असं बसायचं देवदास सारखं. मी काय करू मला कळतच नाहीये. शोधून काढ, शोध तू. दारू पिऊन रस्त्यावर पडून हे तुला असं सापडणार आहे? सागर, अरे चुका सगळेच जण करतात, पण त्याची कबुली किती जण देतात? त्या चुकांची जबाबदारी घ्यायला पाहिजे, त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. स्वतःला दारूत बुडवण्यापेक्षा ती चूक सुधारण्याचा प्रयत्न केलास तू? मग आता प्रयत्न कर. अरे कितीही मोठी चूक असली ना तरी त्यावर उपाय हा असतोच. तो शोधून काढ, त्याच्या मागे लाग. हा, आय थिंक तुझ्यासाठी हेच बेस्ट आहे. आणि हे बघ, तुला कधीही माझी गरज लागली ना तर तू केव्हाही इथे येऊ शकतोस. काय झालं, लागला फोन? नाही लागला. कमाल झाली या मुलाची. पटलं तर आत्ता कुठे मार्गी लागलाय तर परत काहीतरी यांनी सुरू केलंय. तुम्ही जरा शांत राहा. शांतच आहे मी, शांतच राहणार आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा, तिथेच असेल तो. शालिनी, काय त्याला काही वाटत नाही की आपण घरी किती काळजी करतोय ते? कुठेतरी अडकला असेल, येईल तो. कधी येईल, कधी येईल? तुम्ही एक काम करा, मला माहेरी पाठवून द्या, म्हणजे मी सुटेल. हा बोल सागर. अरे कुठे आहेस तू? हा बाबा, मी गायत्री आत्याकडे आहे. थोड्या वेळात निघतोय इकडनं. अरे ठीक आहे, पण इथे फोन करता येत नाही का? लोक काळजी करतायत इकडे. सॉरी. सॉरी काय? थांब, आईशी बोल. नाही नको. मी आता घरी येतोच आहे, तेव्हा बोलतो तुझ्याशी. हा बरं ठीक आहे, लवकर ये. काय झालं, कुठे आहे तो? गायत्रीकडे. लवकर येतोय. तिथे रात्रभर काय करतोय तो? ते माहित नाही, पण आता आपल्याला कळलं ना तो कुठे येते. आल्यावर त्याला पोट भर ओरडा. ओके, नाव रिलॅक्स. काका, मला राग खूप लवकर येतो. मग रागाच्या भरात मी काहीही करतो. आई मला नेहमी सांगायची की रागच तुला एक दिवस अडचणीत आणेल. आणि तसंच झालं. सागर, माणसामध्ये ना दोन वृत्ती असतात. एक चांगली वृत्ती, एक वाईट वृत्ती. ज्या वृत्तीला आपण चालना देतो ना तो आपला स्वभाव ठरला जातो. हे बघ, आपल्या मनात दोन कप्पे आहेत. एका कप्प्यात देव राहतो, एका कप्प्यात दानव राहतात. जी शक्ती आपण रक्तात भिनवतो ना ती आपली प्रकृती ठरते. सागर, पश्चात्तापासारखी मोठी शिक्षा नाहीये. मला असं वाटतं तू आता स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कर. डोंट वरी यंग मॅन, तू काय कोणाचा खून वगैरे केलेला नाहीयेस. नाही काका, मी 2 मनं मारली आहेत. आय एम फीलिंग सो गिल्टी अबाउट इट. चला, तुला स्वतःला कळतंय, खूप झालं. म्हणजे पुढच्या वेळेला करताना तू 100 वेळा विचार करशील. काय झाली का झोप? रात्रभर पी प्यायलास आणि पिऊन रस्त्यात पडलास, सकाळी यांना तिथे सापडलास. अरे बाकी कोणी जाऊ देत सागर, स्वतःच्या आईचा तरी थोडासा विचार करायचास. काहीतरी काय आहे, अल्कोहोलमुळे मन हलकं होतं, हवेत तरंगल्यासारखं वाटतं, हेवनली फिलिंग होतं. काय सागर, खरं ना? काका, आय सेड आय एम सॉरी. मी गंमत करत होतो रे. ए काहीतरी तू शालिनी वहिनींना फोन कर, म्हणो सागर इथे आहे. नाही नको, मी केलाय फोन. अरे पण आमच्याकडून आहे, जा काहीतरी फोन कर. नाही, पण निदान स्वतःहून अक्कल झाली घरी फोन करण्याची, हे काय कमी आहे? बरं, काहीतरी फोन करताना सांग की सागर रात्रभर माझ्या बरोबर होता आणि आम्ही गप्पा मारत होतो. नाही नको काका, आणखी एक खोटं नको.
मी आईची बोलणी खायला तयार आहे, पण आता आणखी एक चूक नको. आम्हीच. डोंट वरी. जयंत, तुला वाटतं अपराधी मिळेल? गोवर्धन, गेली 30 वर्ष मी या सर्व्हिसमध्ये. आरोपीला वाटत असतं की आपल्याला कोणी बघितलं नाही म्हणून, पण कोणी ना कोणी कुठे ना कुठे असा असतो की त्यांनी त्याला पाहिलेलं असतं. आणि माझी खात्री आहे की हा रिपोर्ट वाचून कोणीतरी नक्की पुढे येणार की याला या घटनेबद्दल काही ना काहीतरी माहिती असेल. मी शेवटी अंधारात दगड मारणार, दुसरं काय. तसंच असतं, गॅम्बलच आहे. अरे कित्येकदा विटनेस असला तरी समोर यायला बिचकत असतो. कोणी त्या भानगडीत पडा. त्यातून पोलिसांची इमेज तुम्ही उंचावून ठेवली आहे तुमच्याच लोकांनी. आता तो विषय काढलाच आहेस म्हणून सांगतो, तुमच्यासारखे लोक गुन्हे झाकून ठेवतात म्हणून या गुन्हेगारांचं फावतं. अरे पण गुन्हेगारांना शिक्षा मिळाल्यानंतर जास्तीत जास्त लोक कंप्लेंट करायला येतील ना, पण शिक्षा मिळाल्यानंतर ना. गोवर्धन, समाजाची घडी सुधारायची म्हणजे कुणाला तरी थोडा त्रास सहन करावाच लागणार. करेक्ट आहे, थोडा त्रास असता, तो माझ्या बाबतीतला असताना तर मी सहज आनंदानं सहन केला असता. ज्या मुलांचा प्रश्न येतो ना तिथं धाडस नाही होत. मला कळतंय सगळं गोवर्धन. ते सगळं जरी खरं असलं तरी हा तर तू प्रायव्हेटली सगळे पुरावे गोळा करतोयस, पण तू त्याला शिक्षा नाही करू शकणार. करणार आहेस? तुला काय वाटलं? तुझी एवढीच इच्छा आहे ना की त्यांनी अशा प्रकारचा गुन्हा परत करू नये. करेक्ट. तो कोणताही गुन्हा करण्याच्या लायकीचा राहणार नाही. गोवर्धन, याची गॅरंटी मी तुला देतो.